मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची सर्वाधिक लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात आणि याच पैशांचा वापर करून महिला आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करतात किंवा इतर कामांसाठी हे पैसे वापरतात। सरकार लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात हे पैसे पाठवते। दरम्यान आता लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या याच पैशांबाबत एक प्रश्न विचारला जातो आहे। यावेळी महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांऐवजी 3000 रुपये टाकले जाणार का, असं लाडक्या बहिणी विचारत आहेत। लाडक्या बहिणींना आतापर्यंत जून महिन्याचे पैसे मिळालेले आहेत। जून महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींनी जुलै महिन्यात मिळालेले आहेत। आता जुलै महिना संपला, ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली, तरी देखील महिलांना अद्याप जुलै महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत। सरकार प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्याचा प्रयत्न करते, परंतु अजूनही जुलै महिन्याचे पैसे मिळाले नसल्याने यावेळी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रित दिले जाणार का, असं लाडक्या बहिणी विचारत आहेत। राज्य सरकारने 2024 साली लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट दिलं होतं। सरकारने यावेळी 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे दिले होते, म्हणजेच त्यावेळी लाखो महिलांच्या बँक खात्यावर 1500 रुपयांऐवजी थेट 3000 रुपये आले होते। यंदा रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजी आहे आणि हा सण महिलांचा असतो। या दिवशी महिला आपल्या लाडक्या भावाला राखी बांधतात। त्यामुळे 2024 सालाप्रमाणे सरकार यावर्षी देखील लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ एकत्रित देणार का, असं विचारलं जात आहे। विशेष म्हणजे दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित मिळावेत अशी मागणी काही लाडक्या बहिणी करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई।